हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? सगळे मस्त मजेत, एनर्जेटिक आणि प्रिपेअर्ड दिसत आहेत, करेक्ट? व्हेरी गुड, एक्सलंट. तुम्ही माझा कालचा लेक्चर ऑन रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम नक्कीच ऐकला असा, करेक्ट? ऐकलं नसेल तर एकदा ऐकून घ्या, कारण दॅट चॅप्टर इज द कंटिन्युएशन टू दिस चॅप्टर. ओके, म्हणजे तो आधी ऐकायचा आणि मग हा चॅप्टर आपल्याला ऐकायचा आहे, करेक्ट? बरं, आज आपण काय डिस्कशन करणार आहोत? तर डिस्कशन करायच्या आधी आय वुड लाईक टू टेल यू ऑल, आपल्या आजच्या चॅप्टरचं नाव आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. एच एस सीच्या टेक्स्टबुकमध्ये हायर सेकंडरी स्कूल आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये ह्या चॅप्टरचं नाव रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स आहे. आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्सचा पहिला पार्ट कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता किंवा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. आज आपण काय करणार आहोत? आज आपण रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स पाहणार आहोत. अँड दॅट नेम ऑफ द चॅप्टर इन NCERT टेक्स्टबुक इज रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. हायर प्लांट म्हणजेच फ्लावरिंग प्लांट्स. लेट अस अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट फर्स्ट. ओके, तर आजच्या कॉन्सेप्टला सुरुवात करायच्या आधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. MCQ सॉल्विंगची हॅबिट आपण घातली आहे का? नसेल घातली तर बिलकुल घालून घ्या. खूप सारी MCQ सॉल्व करा, प्रॅक्टिस करा, ठीक आहे? बिकॉज सॉल्विंग MCQs इज द की टू सक्सेस. कुठलं सक्सेस? सक्सेस इन नीट, MHCET, एम्स अँड अदर एक्झामिनेशन. लेट अस स्टार्ट विथ टुडेज चॅप्टर. आजच्या चॅप्टरमध्ये सुरुवात करायच्या आधी मला तुम्हाला सांगूशी वाटतंय की ह्या चॅप्टरचं नेमकं किती वेटेज आहे. हा चॅप्टर एक प्रॉमिनंट चॅप्टर येतो 12th स्टँडर्डमधला NCERTमध्ये. ओके, तर ह्या चॅप्टरला जर आपण नीटमध्ये वेटेज पाहिलं तर ह्या चॅप्टरवरती तुम्हाला 4 ते 6 प्रश्न पडणार आहेत. तर मिनिमम 4 प्रश्न या चॅप्टरवरती अपेक्षित असतात आणि मॅक्सिमम 6 प्रश्न या चॅप्टरवरती अपेक्षित आहे. तर विचार करा, आपल्याला प्रिपरेशन किती छान करावं लागेल, राईट? एक्सलंट. वेन वी टॉक अबाउट MHCET एक्झामिनेशन, ज्यावेळेस आपण MHCET एक्झामिनेशनबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ह्या चॅप्टरचं वेटेज आहे 6 ते 10 प्रश्न. पुन्हा मी हेच रिपीट करतो की MHCET इज बेस्ड ऑन महाराष्ट्र बोर्ड सिलेबस आणि त्याच्यामध्ये जो पहिला चॅप्टर आहे विच इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, याचा वेटेज 6 ते 10 प्रश्न आहे, जे आपण कालच डिस्कस केलं होतं, करेक्ट? म्हणून मी ते वेटेज पुन्हा इथं मेन्शन केलेलं आहे. आय होप देर इज नो डाऊट, राईट? ग्रेट. जर आपण HSCची एक्झाम सांगितले, कालच आपण याबद्दल डिस्कशन केलं होतं, ह्या एक्झाम्समध्ये 6 ते 8 मार्क एवढे प्रश्न ह्या चॅप्टरवरती येतात, म्हणजे येतात, नक्कीच येतात. मिनिमम 6 क्वेश्चन्स, मॅक्सिमम विथ ऑप्शनल 8 मार्क्सचे प्रश्न ह्या चॅप्टरवरती पडतात, करेक्ट? सो आर यू ऑल रेडी टू स्टार्ट फॉर दिस पर्टिक्युलर चॅप्टर? सी येस अँड गिव्ह इट अ गो, राईट? व्हेरी गुड. चॅप्टर सुरुवात करायच्या आधी आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय काय डिस्कस करायचं आहे. आजच्या सिनॉप्सिसमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एलॅबोरेटिव्हली प्रयत्न करणार आहे सगळ्या गोष्टी सांगायचा जे ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट आहे किंवा यांच्यावरती प्रश्न येतो, ठीक आहे? लेट अस स्टार्ट वन बाय वन. ह्या चॅप्टरमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, काही 8 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जे मी तुमच्यासाठी जॉट डाऊन केलेले आहेत. एक एक करून या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. पॉईंट नंबर 1 इज द फ्लावर. आपल्याला डिस्कस करायचं आहे फ्लावर कसा असतो, फ्लावर काय असतो आणि त्याच्यामध्ये डिफरंट पार्ट्स कुठले कुठले आहेत. मेन्शन केलेलं आहे बोर्डवरती, देर आर 4 होल्स ऑर 4 पार्ट्स इन द फ्लावर. तर ही जी 4 पार्ट्स आहेत ते नेमके कुठले कुठले पार्ट्स आहेत ह्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे, करेक्ट? नेक्स्ट, then we have to go ahead with the next topic which is called as microsporogenesis. आपल्याला मग नंतर बोलायचं आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस, याचा अर्थ द फॉर्मेशन ऑफ, व्हेरी गुड, पोलन ग्रेन्स. मग तुम्ही पोलन ग्रेन्सबद्दल बोलणार, मग तुम्ही पोलन ग्रेनबद्दल डिस्कशन करणार आणि पुढच्या स्टेपमध्ये असणार आहे मेगास्पोरोजेनेसिस, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ ओव्ह्यूल ऑर एम्ब्रियो सॅक, करेक्ट? इन डिटेल आपण याच्याबद्दल बोलणार आहोत. ओके, नेक्स्ट थिंग ॲज वी मूव्ह अहेड, मग आपल्याला बोलायचं आहे अबाउट द प्रोसेस अँड दॅट प्रोसेस
इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. याचा अर्थ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लावर टू अदर ऑर द सेम फ्लावर. याला आपण काय म्हणणार? पॉलिनेशन असं म्हणणार. करेक्ट. एकदा की पॉलिनेशन झालं त्यानंतर आपल्याला एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे, विच इज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. हाऊ डज पोलन इंटरॅक्ट्स विथ द पिस्टिल. ह्या इम्पॉर्टंट इंटरॅक्शनबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे पॉलिनेशनमध्येच. पुढे जाताना आपल्याला पुढे डिस्कस करायचं आहे डबल फर्टिलायझेशनबद्दल. ओके, की नेमकं हे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डबल फर्टिलायझेशन कसं होतं, कुठले प्लांट्स हे सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, राईट. नंतर आपल्याला फोकस करायचं आहे हाऊ सीड्स आर फॉर्म्ड. सीडचे नेमके कोड कुठले आहेत, सीड्समध्ये डिफरन्स आहे का, काही अल्ब्युमिनस असतात, काही नॉन अल्ब्युमिनस असतात. तर हे जे डिफरंट सीड्स आहेत यांचे डिफरन्सेस कुठल्या बेसिसवरती आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आणि मग पुढे जाताना आपल्याला पाहायचं आहे ब्रीडिंग डिप्रेशन, विच इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इन दिस चॅप्टर. अँड ॲट द एंड वी हॅव टू लुक फॉर ॲपोमॅक्सिस आणि पॉलीएम्ब्रियॉनी, राईट. तर मी तुम्हाला ब्रीफमध्ये या चॅप्टरचं ओव्हरव्ह्यू दिलेला आहे की आपल्याला आता काय काय करायचं आहे. शॅल वी स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट. प्रयत्न करूयात पटापट. कन्साईज क्रुशियल पार्टच मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचा प्रयत्न करा आणि ऐकून घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला ह्या गोष्टी पूर्णतः क्लिअर होत नसतील तर प्लीज यू कॅन सेंड मी अ मेसेज आणि आपण ह्या कुठल्या कन्सेप्टवरती एक डिटेल व्हिडिओ जरूर डिस्कस करूयात. ओके, सो शॅल वी स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट. येस, वाय नॉट. लेट्स स्टार्ट. आता आपण काय करूयात, आपण सगळ्यात आधी फ्लावरबद्दल बोलूयात. सो वेन वी टॉक अबाउट फ्लावरबद्दल बोलताना लेट अस लुक ॲट अ स्मॉल फायनाईट डायग्राम. मी तुमच्यासमोर एक स्मॉल फायनाईट डायग्राम ड्रॉ करणार आहे. ह्या डायग्रामला थोडंसं ओळखायचा प्रयत्न करा. सिम्पल डायग्राम आहे, एकदम प्रिसाईज आहे. ओके, बघा, थोडंसं लक्ष देऊन बघा. ही जी डायग्राम तुमच्या समोर आहे ही कसली डायग्राम आहे तुम्ही ओळखायची आहे. ओके, एकदम सिंपल डायग्राम मी ड्रॉ करतोय, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. प्लीज ट्राय टू फोकस ऑन दिस डायग्राम. आय होप दीज ऑल पॉईंट्स आर गेटिंग क्लिअर्ड. आणि ही डायग्राम सुद्धा तुम्हाला क्लिअर होतीये. करेक्ट. या डायग्रामकडे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. ओके, आता मी ही जी छोटीशी डायग्राम तुमच्यासमोर ड्रॉ केलेली आहे त्यावरती जरा थोडंसं फोकस द्या. ओके, अँड ट्राय टू आयडेंटिफाय व्हॉट ऑल थिंग्स आर मेन्शन इन दिस डायग्राम. ह्या डायग्राममध्ये काय काय मेन्शन केलं आहे ना ह्यावरती थोडंसं फोकस करून बघा. When I talk about this particular diagram, please try to observe different structures. Okay? जर आपण प्रत्येक स्ट्रक्चर पाहिला तर तुम्हाला असं कळेल की ह्या स्ट्रक्चरमध्ये काहीतरी इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, इफ यू लुक ॲट दिस स्ट्रक्चर, हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणणार? लेट मी लेबल दिस डायग्राम. दिस इज कॉल्ड ॲज द पेटल. याला आपण म्हणणार पेटल. करेक्ट. हे जे पार्ट आहे जे बाहेर आलेलं आहे याला आपण काय म्हणतो? वी कॉल इट ॲज सेपल. बरोबर. व्हेरी गुड, एक्सलंट. याला आपण काय म्हणणार? वी कॉल दिस पर्टिक्युलर एंटायर थिंग ॲज कार्पेल. ऑब्लिक याला पिस्टिल सुद्धा म्हणतात. आणि शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे टॉपचं वरतं व्ह्यू आहे इन्क्लुडिंग दीज टू थिंग्स याला आपण म्हणतो स्टॅमन. मी तुम्हाला इन डिटेल ह्या गोष्टींबद्दल सांगणार आहे, त्यामुळे कन्फ्यूज करून घेऊ नका, फक्त डायग्राम व्यवस्थित बघा. Looking at this particular diagram, let us discuss few important things one by one. In this particular flower, as you can see, this is the base part where you find something situated at the end. हे जे something situated आहे, जे end वरती आहे, याला आपण म्हणतो ओव्हरी. काय म्हणतो? व्हेरी गुड. ओव्हरीच्या आतमध्ये असतात ओव्ह्यूल्स. दिस ओव्हरी इज कनेक्टेड विथ अ लॉंग हॉलो ट्यूब. आणि या लॉंग हॉलो ट्यूबचं नाव काय? व्हेरी गुड, एक्सलंट जॉब. इट इज कॉल्ड ॲज पोलन ट्यूब. नाही, इट इज नॉट कॉल्ड ॲज पोलन ट्यूब, इट इज कॉल्ड ॲज स्टाईल. हे आहे ओव्हरी, हे आहे स्टाईल. दिस इज द स्टाईल. आणि हे जे टिप पार्ट आहे जिथे पोलन ग्रेन सेटल होतात याला आपण म्हणतो स्टिग्मा.
इज इट क्लिअर टू एव्हरी वन? व्हेरी गुड. तर वरती स्टिग्मा, मध्ये स्टाईल, खाली ओव्हरी. तसंच ज्यावेळेस आपण सेकंड पॉईंटबद्दल बोलतो, लेट अस टॉक अबाउट दिस पॉईंट. दिस थिंग इज कॉल्ड एज द अँथर विच इज कनेक्टेड टू द होल्स विथ द हेल्प ऑफ अ फिलामेंट. तर फिलामेंट आणि अँथर टुगेदर फॉर्म्स स्टेमन. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी टुगेदर फॉर्म्स कार्पेल ऑर पिस्टिल. लक्षात येते सगळ्यांना? किती सोपी गोष्ट सांगितली मी की स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी टुगेदर कार्पेल. हां, एक्झॅक्टली. अँथर आणि फिलामेंट टुगेदर फॉर्म्स स्टेमन. बरोबर आहे. एकदम बेसिक गोष्ट आपण आता डिस्कस केली. लेट अस गो अहेड. व्हेरी गुड. ज्यावेळेस आपण फ्लावरबद्दल बोलतो, फ्लावरबद्दल बोलताना एक लक्षात ठेवायचं की फ्लावरमध्ये 4 होल्स असतात. होलचा अर्थ काय? 4 कॉम्पोनंट असतात. एका कॉम्पोनंटचं नाव आहे अँड्रोशियम, त्यालाच आपण अँथर असं म्हणतो. दुसऱ्या कॉम्पोनंटचं नाव गायनोशियम, त्यालाच आपण कार्पेल असं म्हणतो. तिसऱ्या कॉम्पोनंटचं नाव पेटल्स, ज्याला आपण काय म्हणतो? करोला. व्हेरी गुड. आणि पुढे आहे सेपल्स, ज्याला आपण म्हणतो कॅलिक्स. हे झालं पूर्ण फ्लावर. इज इट क्लिअर टू एव्हरी वन? आय एम शुअर अबाउट इट. व्हेरी गुड. एक्सलंट जॉब. हॅलो, लेट्स गो. वाव. तर आपल्याला पहिली कन्सेप्ट फ्लावरवरती आता क्लिअर झालेली आहे आणि फ्लावरमधले सगळे कॉम्पोनंट्स आपल्याला माहिती झालेले आहेत. करेक्ट. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं फ्लावरमध्ये जे 4 होल्स असतात, एक असतो अँड्रोशियम, दुसरा असतो गायनोशियम, मग कॅलिक्स आणि मग करोला. बरोबर की नाही? व्हेरी गुड. नाउ व्हेन वी टॉक अबाउट दीज ऑल थिंग्स, लेट अस स्टार्ट विथ आवर फर्स्ट टॉपिक. आपण आपल्या पहिल्या टॉपिकबद्दल डिस्कशनला सुरुवात करूया. त्याचं नाव आहे मायक्रोस्पोर और मायक्रोस्पोरॅन्जिया आणि त्यात होणारी मायक्रोस्पोरोजेनेसिस. नेमकी मायक्रोस्पोरोजेनेसिस हे इव्हेंट काय आहे आणि हे कुणामध्ये होतं? महत्त्वाचं म्हणजे याचा प्रोडक्ट काय आहे. मायक्रोस्पोरोजेनेसिस इज द प्रोसेस फॉर द फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स and these microspores are pollen grains. करेक्ट. ज्यावेळेस मी मायक्रोस्पोरोजेनेसिस बद्दल बोलतो, मायक्रोस्पोरोजेनेसिस दिस प्रोसेस ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम MMC. MMC चा अर्थ काय? MMC मीन्स मायक्रोस्पोर मदर सेल. क्लिअर? मायक्रोस्पोर मदर सेल. मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये ज्यावेळेस मिओसिस होतं, लक्षात घ्या, मायक्रोस्पोर मदर सेलमध्ये काय होणार? मिओसिस होणार. ज्यावेळेस त्यामध्ये मिओसिस होतं त्यापासून म्हणतं मायक्रोस्पोर. बरोबर. लेट अस गो अहेड. मग हे जे मायक्रोस्पोर फॉर्मेशन आहे, ही प्रोसेस नेमकी कशी होते? ओके. नाउ व्हेन वी टॉक अबाउट द TS ऑफ अँथर, ही एक बेसिक डायग्राम मी तुमच्यासमोर ड्रॉ केलेली आहे. दिस इज द TS ऑफ अँथर. या TS ऑफ अँथरमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की इथे 4 लोब्स आहे. 1 2 3 4. देर आर 4 lobes inside the anther and this anther is a bilobed anther. ओके. या प्रत्येक लोब मध्ये मायक्रोस्पोरोजेनेसिस होणार आहे. when there is microsporogenesis happening, always remember microsporogenesis occurs in microsporangia. what all layers are present in microsporangia? एका मायक्रोस्पोरेंजिया मध्ये जे लेयर्स असतात ते आहे तमी NF. आता हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी काहीतरी वेगळं सांगणार आहे तुम्हाला, पण हे मला लक्षात राहायला हे मी असंच बोलतो डायरेक्टली. तमी एन अप. तमी एन अपचा अर्थ काय? तमी म्हणजे TA फॉर शबाश, बऱ्याच जणांनी बरोबर ओळखलेलं आहे. TA फॉर टॅपेटम, MI फॉर मिडल पीस, EN फॉर एंडोथिशियम आणि शेवटचं EP फॉर एपिडर्मिस. एक्सलंट जॉब. तर असं लक्षात आलं की ह्या मायक्रोस्पोरेंजियामध्ये जो सगळ्यात आतला लेअर असतो तो असतो टॅपेटम. त्या टॅपेटमच्या वरती दुसरा जो लेअर असतो तो असतो मिडल लेअर. मग त्याच्या पुढे असतं एंडोथिशियम आणि शेवटी असतो एपिडर्मिस. या सगळ्या टिश्यूजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं की ज्यावरती प्रत्येक वेळेस प्रश्न पडतो, अँड दॅट पर्टिक्युलर कॉन्सेप्ट इज टॅपेटम. टॅपेटम इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. हा जो टॅपेटम असतो हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, हा प्रोटेक्टिव्ह टिश्यू आहे. जो ग्रोईंग पोलन ग्रेन आहे त्याला जी काही एनर्जी, जे काही कार्बोहायड्रेटची गरज पडणार आहे तो टॅपेटम देणार आहे. आय होप दिस ऑल थिंग्स आर गेटिंग क्लिअर्ड. तर टॅपेटमचा आपल्याला रोल कळाला. वी ऑल्सो गॉट टू नो अबाउट द मिडल लेअर अँड देन वी हॅव टॉक्ड अबाउट एंडोथिशियम आणि एपिडर्मिस. दीज आर द लेयर्स प्रेझेंट इन मायक्रोस्पोरेंजिया. करेक्ट.
आता हे सगळं डिस्कशन झाल्यानंतर लेट अस फोकस ऑन हाऊ द पोलन ग्रेन आर ऑर व्हॉट द पोलन ग्रेन कंटेन्स. ज्यावेळेस पोलन ग्रेन फॉर्मेशन होतं, एव्हरी पोलन ग्रेन हॅज गॉट 2 लेयर्स. प्रत्येक पोलन ग्रेनमध्ये 2 लेयर असतात. आतला जो लेयर असतो इट इज कॉल्ड ॲज इंटाइन. लेट अस अंडरस्टँड. आतला जो लेयर आहे त्याला आपण म्हणतो इंटाइन. बाहेरचा जो लेयर आहे इट इज कॉल्ड ॲज एक्झाइन. इंटाइन इज द लेयर विच लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. काय सांगितलं मी? इंटाइन इज द लेयर विच लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. इंटाइन पासून पोलन ट्यूब बनणार आहे. आणि एक्झाइन इज द लेयर विच लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ द कवरिंग लेयर विच इज मेड अप ऑफ स्पोरोपोलेनिन. ह्या एक्झाइनमध्ये प्रेझेंट असतो स्पोरोपोलेनिन. आता स्पोरोपोलेनिन काय आहे हे जरा आठवायचा प्रयत्न करा बरं. राईट, स्पोरोपोलेनिनचा अर्थ असा आहे इट इज वन ऑफ द मोस्ट टफेस्ट कार्बोहायड्रेट्स. नुसता कार्बोहायड्रेट नाही आहे बाय द वे, त्याच्यात लिपिड्स पण असतात. इट इज अ कॉन्जुगेट पॉलिमर विच कंटेन लिपिड अँड कार्बोहायड्रेट. स्पोरोपोलेनिन इज द टफेस्ट मटेरियल राईट नाव. तो टफ असतो म्हणूनच पोलन ग्रेन कॅन विथस्टँड डेसिकेशन. लक्षात घ्या. आणि तुम्ही हेही ऐकलं असेल की जे बॉडी बिल्डर्स आहेत काही देशांमध्ये, दोज पर्टिक्युलर बॉडी बिल्डर्स आर टेकिंग ऑर इटिंग पोलन ग्रेन्स बिकॉज दे कंटेन स्पोरोपोलेनिन. लक्षात येते तुम्हाला? तर आय एम शुअर अबाउट दिस दॅट मायक्रोस्पोरोजेनेसिस ही प्रोसेस सगळ्यांना क्लिअर झाली असेल. राईट. त्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर ज्यावेळेस पोलन ग्रेन फॉर्म होतं त्याच्या आतमध्ये 2 सेल्स असतात. कुठले कुठले सेल असतात? एक सेल असती व्हेजिटेटिव्ह सेल, शब्बाश, आणि दुसरी सेल असती जनरेटिव्ह सेल. व्हेरी गुड. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो त्याचं काम एवढंच आहे पोलन ट्यूब बनवणं. जनरेटिव्ह सेलमध्ये जे न्यूक्लियस आहे इट अंडरगोज मायटॉसिस आणि त्या जनरेटिव्ह सेलपासून 2 मेल गॅमेट्स तयार होतात. इज दॅट थिंग क्लिअर? हे कळतंय तुम्हाला? आय एम शुअर तुम्हाला हे सगळं कळत असणार आहे कारण दिस इज अ फास्ट रिव्हिजन फॉर दिस पर्टिक्युलर चॅप्टर. लेट अस कंप्लीट मायक्रोस्पोरोजेनेसिस अँड जम्प ऑन टू मेगास्पोरोजेनेसिस. दॅट्स करेक्ट. राईट, एक्सलंट जॉब. तर आपल्याला आता मायक्रोस्पोरोजेनेसिस ही प्रोसेस पूर्ण कळलेली आहे. दॅट इज वॉट आय एम एक्सपेक्टिंग. करेक्ट, इन प्रिसाइज. आणि आपण आता काय करणार आहोत? नाऊ वी आर फोकसिंग ऑन अनदर प्रोसेस विच इज कॉल्ड ॲज मेगास्पोरोजेनेसिस. आता आपल्याला मेगास्पोरोजेनेसिसबद्दल बोलायचं आहे. ठीक आहे. तर डायग्राम विच यू कॅन सी राईट नाव, कॅन यू टेल द नेम फॉर दिस पर्टिक्युलर डायग्राम? याचं तुम्ही नाव सांगू शकतात का? व्हेरी गुड, एक्सलंट जॉब. ज्यांनी याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांना याचं उत्तर माहिती होतं. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ, दिस इज अ डायग्राम ऑफ एम्ब्रियो सॅक. ही एक एम्ब्रियो सॅक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सेल्स दिसत आहेत. सो फर्स्ट लेट मी एक्सप्लेन ऑर व्हॉट यू कॉल रिवाइज अँड एक्सप्लेन दिस पर्टिक्युलर एम्ब्रियो सॅक टू यू. ही नेमकी एम्ब्रियो सॅक काय आहे आणि ह्या एम्ब्रियो सॅकमध्ये किती सेल्स असतात, किती न्यूक्लियस असतात. प्रिसाइसली लुकिंग ॲट दिस पर्टिक्युलर फॅक्ट, मेगास्पोरोजेनेसिस ह्या प्रोसेसचं जे एंड रिझल्ट आहे दॅट इज द फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर. पण हे जे मेगास्पोर फॉर्म झालेलं आहे दॅट मेगास्पोर डेव्हलप्स इन टू एम्ब्रियो सॅक. दिस इज दॅट एम्ब्रियो सॅक. प्रत्येक एम्ब्रियो सॅकमध्ये इफ यू कॅन सी क्लिअरली एव्हरी एम्ब्रियो सॅक कंटेन्स 7 सेल्स आणि 8 न्यूक्लियस. मी काउंट करून दाखवतो. 1 2 3 4 5 6 आणि 7. हे झाले टोटल 7 सेल. द सेंट्रल सेल इज द लार्जेस्ट सेल इन मेगास्पोर. याच्यात न्यूक्लियस किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. देअरफॉर द स्ट्रक्चर कंटेन्स 7 सेल्स 8 न्यूक्लियस. किती छान वाटलं? करेक्ट. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक फिनॉमिना ऑफ मेगास्पोर. हे जे मेगास्पोर फॉर्म झालेलं आहे, मेगास्पोर इज अ रिझल्ट ऑफ मिओसिस. मेगास्पोर हे मिओसिसचाच रिझल्ट आहे. पण 4 जे मेगास्पोर तयार होणार आहे फ्रॉम 1 मेगास्पोर मदर सेल, जे 4 फॉर्म होणार आहे मेगास्पोर, त्या 4 मधले काय होतात? 3 काय होतात? डिजनरेट. 3 मेगास्पोर्स काय होतात? डिजनरेट होतात आणि एकच मेगास्पोर राहती दॅट फॉर्म्स द एम्ब्रियो सॅक. कळलं सगळ्यांना? Okay, how does the formation takes place? The formation takes place when the MMC
दॅट इज मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस. त्यामध्ये मिओसिस होती आणि मिओसिस झाल्यानंतर जे सेल्स तयार झाले त्यातले एका मेगास्पोर फक्त राहतं, बाकीचे सगळे काय होतात, डिजनरेट होतात. म्हणून लक्षात घ्या त्या मेगास्पोरची जी साईज असते ती खूप मोठी असते. पोलन ग्रेनची साईज किती लहान आहे बघा. पोलन ग्रेन तसे इव्हलुशे असतात, छोटूशे असतात. पोलन ग्रेन्स आर व्हेरी स्मॉल, मेगास्पोर्स आर व्हेरी 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 बिग ॲज कम्पेअर्ड टू पोलन ग्रेन. मी जेवढा हात दाखवते तेवढं मोठं नाही आहे, प्लीज डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. वेन वी टॉक अबाउट मेगास्पोरोजेनेसिस, ह्यामध्ये एक पॉईंट आहे ज्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. दॅट पॉईंट इज अबाउट डिफरंट कॅरेक्टर्स ऑर ॲस्पेक्ट्स ऑफ मेगास्पोर. पहिला ॲस्पेक्ट आहे कार्पेल, दुसरा ॲस्पेक्ट आहे पिस्टिल. कार्पेलचा अर्थ असाच की जे फिमेल गॅमेटोफाईट आहे, फिमेल गॅमेटोफाईटला आपण कार्पेलसुद्धा बोलतो. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पिस्टिल. त्याला आपण पिस्टिल पण बोलतो, कार्पेल पण बोलतो. त्यासोबत जर फिमेल गॅमेटोफाईटमध्ये जे कार्पेल्स असतात ते जर एकमेकांशी फ्यूज्ड असले, कसे असले, फ्यूज्ड असले, ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज सिनकार्पस. त्याला आपण काय म्हणणार, सिनकार्पस. आणि दे आर अवे फ्रॉम इच अदर इट इज कॉल्ड ॲज ॲपोकार्पस. कार्पेल्स इफ दे आर फ्यूज्ड, सिनकार्पस. अवे फ्रॉम इच अदर, ॲपोकार्पस. एका पर्टिक्युलर मेगास्पोरमध्ये किंवा एका पर्टिक्युलर प्लांटमध्ये एक कार्पेल असू शकतो, तो झाला मोनोकार्पिलरी. आणि काही प्लांटमध्ये मल्टिपल कार्पेल असू शकतात, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज मल्टीकार्पिलरी. हे दोन कन्सेप्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेत का? व्हेरी गुड. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज मेगास्पोरोजेनेसिस. व्हेरी गुड, ग्रेट. तर आय थिंक तुम्हाला आता मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि मेगास्पोरोजेनेसिस हे दोन्ही इव्हेंट छानपैकी आता क्लिअर झाले असतील ना? जर नसेल झाले तर प्लीज मला डाऊट बिलकुल विचारा. ठीक आहे. नाव व्हॉट वी आर गोइंग टू डू इज वी आर गोइंग टू शिफ्ट फ्रॉम द डिफरंट टाइप ऑफ स्पोरोजेनेसिस टुवर्ड्स द ॲक्च्युअल एंड रिझल्ट. की हे स्पोरोजेनेसिस नेमके का होतात, का पोलन ग्रेन्स एका साईडला तयार केले जातात आणि का एम्ब्रिओ सॅक दुसऱ्या साईडला तयार केली जाते. द एंड रिझल्ट इज फर्टिलायझेशन. पण जर फर्टिलायझेशन व्हायचं असेल तर फर्टिलायझेशन कसं होणार, कोणाच्या मदतीने होणार? दॅट पर्टिक्युलर फर्टिलायझेशन विल अकर ओनली वेन द गॅमेट्स कम क्लोज टू इच अदर. आणि हे जे गॅमेट्स एकमेकांच्या जवळ आणले जातात बाय अ प्रोसेस विच इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. राईट. पॉलिनेशन ही जी पर्टिक्युलर प्रोसेस आहे इट इज नथिंग बट द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. अँथरमध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. एकदा की अँथरमध्ये हे पोलन ग्रेन्स तयार झाल्यानंतर हे जे पोलन ग्रेन्स असतात विथ द हेल्प ऑफ सम बायोटिक आणि अबायोटिक एजंट्स दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा. ठीक आहे. ज्यावेळेस ते अँथरकडून स्टिग्माकडे घेऊन ट्रान्सफर केले जातात त्यावेळेस देर आर 3 कंडिशन्स. आयदर द अँथर अँड द स्टिग्मा बिलॉंग्स टू द सेम फ्लावर, or the anther and the stigma belongs to the same plant but different flowers, or the anther and stigma belongs to different flowers, different plants. हे 3 कन्सेप्ट कळले तुम्हाला. सो व्हेन आय टॉक अबाउट पॉलिनेशन, ज्यावेळेस त्याच फ्लावरमध्ये, त्याच प्लांटच्या त्याच फ्लावरमध्ये ज्यावेळेस पॉलिनेशन होतं, एकाच प्लांटच्या 2 फ्लावरमध्ये ज्यावेळेस पॉलिनेशन होतं सेम प्लांटच्या, त्याला आपण म्हणतो सेल्फ पॉलिनेशन. काय म्हणणार आपण त्याला? सेल्फ पॉलिनेशन. आणि ज्यावेळेस एका प्लांटचा एक फ्लावर, दुसऱ्या प्लांटचा दुसरा फ्लावर, ह्या दोघांमध्ये ज्यावेळेस पॉलिनेशन घडतं त्याला आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन. डिड यू ऑल गेट द पॉईंट? व्हेरी गुड. तर जर क्रॉस पॉलिनेशन घडवून आणायचं असेल तर पॉलिनेशनसाठी काही एजंटची गरज पडते. देर आर 2 टाइप्स ऑफ एजंट्स. 2 प्रकारचे एजंट्स इथे असतात. कुठले कुठले एजंट असतात? फर्स्ट एजंट इज कॉल्ड ॲज अ बायोटिक एजंट अँड सेकंड एजंट इज कॉल्ड ॲज अबायोटिक एजंट. अच्छा, आता बायोटिक एजंट काय आहे आणि अबायोटिक एजंट काय आहे हे जरा व्यवस्थित जाणून घ्या. बायोटिकचा अर्थ असा आहे, हे जे एजंट असतात हे लिव्हिंग असतात. लिव्हिंग म्हणजे येस लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात. अबायोटिकचा अर्थ हे नॉन लिव्हिंग असतात. सिम्पल. फॉर एक्झाम्पल, जर इन्सेक्टच्या मदतीने पॉलिनेशन घडलं, इन्सेक्टनी जर एका जागेतून दुसऱ्या जागी पॉलन ग्रेन्स ट्रान्सफर केले तर याला आपण म्हणणार एंटमोफिलस पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट, जे झालं बायोटिक.
जर स्नेल्सनी पॉलिनेशन केलं त्याला आपण म्हणतो मॅलॅकोफिली. जर बॅट्सनी पॉलिनेशन केलं, बॅटच्या मदतीने जर पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले त्याला आपण म्हणतो चिरॉप्टेरोफिली. आणि जर बर्डच्या मदतीने पोलन ग्रेन्स ट्रान्सफर झाले त्याला आपण म्हणतो ऑर्निथोफिली. असे 8 ते 10 प्रकारचे पॉलिनेशन्स आहे. प्लीज हे सगळे डिटेलमध्ये वाचा. नीटमध्ये MSCT यावरती प्रश्न पडतोच. ग्रेट, एक्सलंट जॉब. तर आपल्याला आता बायोटिक एजंट्स कळले. अबायोटिक एजंट्स काय असतील? अबायोटिक एजंटमध्ये सगळ्यात पॉप्युलर एजंट आहे विंड, एअर. एअरच्या मदतीने ज्यावेळेस पॉलिनेशन होतं त्याला आपण म्हणतो ॲनिमोफिली. काय म्हणणार आपण त्याला? ॲनिमोफिली. हे जे ॲनिमोफिली होतं ते त्याच पर्टिक्युलर प्लांट्स बरोबर होतं. यांच्यामध्ये खूप भयानक स्वरूपात, खूप भरपूर स्वरूपात पोलन ग्रेन्स तयार होतात. करेक्ट. याला आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन नंतर आपण आता सेल्फ पॉलिनेशनबद्दल बोललो. ज्यावेळेस त्याच प्लांटचा फ्लावर तिथेच पॉलिनेशन होणार आहे. करेक्ट. सेल्फ पॉलिनेशनमध्ये 2 अजून कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. वन इज क्लिस्टोगॅमी. क्लिस्टोगॅमीचा अर्थ काय? समजा असं झालं की एक फ्लावर आहे, त्या फ्लावरमध्ये अँथर आहे, त्याच फ्लावरमध्ये स्टिग्मा पण आहे. अँथर आणि स्टिग्मा दोन्ही आतमध्येच आहे. हा फ्लावर फुललाच नाही, हा फ्लावर ब्लूमच झाला नाही, हा फ्लावर ओपन झालाच नाही, तो असा बंदच आहे. जर तो फ्लावर बंदच असेल तर काय होणार आहे सांगा बरं? अगदी बरोबर, फ्लावर बंदच आहे. अँथरनी जर पोलन ग्रेन बनवले तर तो अँथर पोलन ग्रेन बाहेर टाकू शकेल का? नाही. तो त्याच्या आतमध्येच पोलन ग्रेन शेड करतो आणि ते पोलन ग्रेन त्याच फ्लावरच्या, त्याच प्लांटच्या, त्याच फ्लावर बरोबर काय करतात? पॉलिनेट होतात. याला आपण म्हणतो क्लिस्टोगॅमी. आणि हे जे फ्लावर्स असतात त्याला आपण म्हणतो कॅझमोगॅमस फ्लावर. आय होप द कन्सेप्ट इज क्लिअर. करेक्ट. व्हेरी गुड. हे सगळे इम्पॉर्टंट कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय. प्लीज मेक शुअर नोटबुक आणि पेन तुमच्या सोबतच पाहिजे. करेक्ट. क्लिस्टोगॅमी, कॅझमोगॅमस फ्लावर्स. समजा असं झालं की एकच प्लांट आहे, समजा मी तो प्लांट आहे. ओके. या हातात एक फ्लावर आहे, या हातात दुसरा फ्लावर आहे. या फ्लावरनी ह्या फ्लावरकडे इथून या अंतरनी पोलन ग्रेन टाकले आणि ह्या फ्लावरकडे ते पोलन ग्रेन पोहोचले या स्टिग्मावरती. जर इथे आले एकाच प्लांटचे 2 वेगवेगळे फ्लावर, याला आपण म्हणतो गिटोनोगॅमी. काय म्हणतो? येस, गिटोनोगॅमी. झालं बाबा, पॉलिनेशन झालं. पुढे काय? अब आगे क्या? द पोलन ग्रेन इंटरॅक्ट्स विथ द पिस्टिल. पिस्टिलचा हा स्टिग्मा, स्टिग्मा नंतर स्टाईल आणि एंडला काय असतं? ओव्हरी. आता इथे कोण बसलंय? येस, पोलन ग्रेन बसलाय. पोलन ग्रेन बाबा इथं बसल्यानंतर तो काय करणार आहे? स्वतः जर्मिनेट करतो. जर्मिनेट केल्यानंतर द पोलन ग्रेन फॉर्म्स अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर. आणि या ट्यूब लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणतो पोलन ट्यूब. भयानक, मस्त है ना. एकदा की पोलन ट्यूब तयार झाली. पोलन ट्यूब कुठल्या सेलपासून तयार होती? व्हेजिटेटिव्ह सेलपासून. आणि पोलन ग्रेनमध्ये जे 2 मेल गॅमेट असतात ते कोणापासून तयार होतात? येस, जनरेटिव्ह सेलपासून. ती पोलन ट्यूब लांबवर येते, एकदम लॉंग जाते आणि लॉंग गेल्यानंतर ती आतमध्ये जाते, त्या ओव्ह्यूल जवळ जाते आणि तिथे ती करते फर्टिलायझेशन. आणि ज्यावेळेस फर्टिलायझेशन घडलं त्यावेळेस बनतो झायगोट. इज द थिंग क्लिअर विथ एव्हरीवन? एक्सलंट. आता आपल्याला जी पुढची कन्सेप्ट डिस्कस करायची आहे ती आहे व्हॉट इज फर्टिलायझेशन अँड व्हॉट इज डबल फर्टिलायझेशन. एक्सलंट जॉब. आय एम शुअर यू ऑल आर लाइकिंग दिस पर्टिक्युलर पार्ट. एन्जॉय करताय, नक्कीच एन्जॉय करा. येस, ओके. तर फायनली आपण आता चॅप्टरच्या शेवटच्या पार्टकडे आलेलो आहे. पॉलिनेशन झालंय, छानपैकी पॉलिनेशन झालंय, छानपैकी पोलन ग्रेन इकडनं तिकडं जम्प केलाय, त्यांनी पोलन ट्यूब बनवलेली आहे आणि तो हळूहळू सरकतोय एम्ब्रिओ सॅककडे. इमॅजिन होतंय ना, ज्यावेळेस तो एम्ब्रिओ सॅककडे चेंज होतोय किंवा मूव्ह करतोय त्यावेळेस तो एम्ब्रिओ सॅककडे जाताना प्रयत्न करतो त्याच्या आतमध्ये एंट्री करायला. आता हा जो ओव्हरी असतो, ओव्ह्यूल असतो, ओव्ह्यूल कुठे असतो? येस, ओव्ह्यूल इज प्रेझेंट इनसाइड एम्ब्रिओ सॅक. म्हणजे ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल प्रेझेंट असतो. तर ज्यावेळेस आपण ओव्ह्यूलबद्दल बोललो तर ओव्ह्यूलचे किती प्रकार असतात? खूप सारे प्रकार. फॉर एक्झाम्पल अँजिओस्पर्ममध्ये जो सगळ्यात डॉमिनंट ओव्ह्यूल असतो त्याचं नाव असतं ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. याला आपण म्हणतो ॲनाट्रॉपस. हे त्याचं मायक्रोपायलर एंड आहे जे खाली तोंड करून आहे. ओके.
अँड दिस इज हाऊ द फिनिकल अटॅच टू द स्टॉक. ठीक आहे, याला आपण म्हणतो ॲनाट्रॉपस, याला आपण म्हणतो ऑर्थोट्रॉपस, याला आपण म्हणतो हेमिट्रॉपस. करेक्ट. असे 6 डिफरंट प्रकार आहेत ओव्ह्यूलचे. नॉट इम्पॉर्टंट फॉर यू, पण तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. तर आपल्याला आता असं कळलं की पोलन ट्यूब स्लोली मायक्रोपायलर एंडकडे चालली आणि त्याच्या आतमधून ते आता एम्ब्रिओ सॅककडे गेले. जशी ती एम्ब्रिओ सॅककडे जाते, गेल्या गेल्या त्याला तिथे पहिली सेल दिसते आणि त्याचं नाव असतो डिजनरेटेड फिलिफॉर्म ॲपॅरेटस किंवा डिजनरेटेड फिलिफॉर्म ॲपॅरेटस कंटेनिंग सिनर्जिड. एक सिनर्जिड डिजनरेट करते. तिची सेल्स होती ना, मी सांगितलं होते खाली एक सेल असतात सिनर्जिड, ती डिजनरेट करते. तिथे फिलिफॉर्म ॲपॅरेटस असतो आणि मग तिथून आतमध्ये पोलन ट्यूब आतमध्ये शिरते आणि मेल गॅमेट तिथे देते. मला सांगा किती मेल गॅमेट होते ज्यावेळेस पोलन ट्यूबमधनं आले? ते 2 होते. बरोबर. पहिला मेल गॅमेट काय करतो? पटकन जातो आणि तो एक्सेल बरोबर इंटरॅक्ट करतो. जसा तो एक्सेल बरोबर इंटरॅक्ट केलं, त्यांनी तिथे सिनगॅमी झाली, तिथे फर्टिलायझेशन झालं आणि जसं ते फर्टिलायझेशन झालं त्यापासून तयार होतं झायगोट, अ डिप्लॉइड झायगोट. बरोबर का? ग्रेट. पर कुछ तो बाकी है, कुछ तो रह गया है. काय राहिले? तो जो सेकंड गॅमेट आहे तो कुठं गेला? जो सेकंड गॅमेट असतो ना, तो पटकन पळतो आणि सेंट्रल सेलच्या मधोमध 2 पोलर न्यूक्लिय अशी फिरतायत. त्या 2 पोलर न्यूक्लिय जाऊन पटकन भेटतो, एकदम पकडतो त्यांना आणि त्यांना म्हणतोय, बाबांनो मी फ्री आहे, तुम्ही फ्री आहात? ते म्हणतात हो. आणि जर ते पण फ्री आहेत, सगळे युनियन करतात आणि इथे एक ट्रिप्लॉइड टिश्यू क्रिएट होते आणि ह्या ट्रिप्लॉइड टिश्यू पुढे जाऊन बनते एंडोस्पर्म विच इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. फर्टिलायझेशन इथे किती वेळ झालं? 2 वेळा झालं आणि म्हणून याला आपण म्हणतो डबल फर्टिलायझेशन. लक्षात आलं सगळ्यांना? ग्रेट, एक्सलंट जॉब. तर पहिल्यांदा मेल गॅमेट एक्सेल झायगोट, मेल गॅमेट पोलर न्यूक्लियाय एंडोस्पर्म तयार झाला. करेक्ट. ज्यावेळेस हे गोष्ट घडती, फर्टिलायझेशन घडतं, आता डेव्हलपमेंट होणार, आता पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स होणार आहेत. म्हणजे काय? झायगोटपासून बनणार एम्ब्रिओ. किती प्रकारचे एम्ब्रिओ असतात? एम्ब्रिओ ग्लोब्युलर असतो, बरोबर, एम्ब्रिओ टॉर्पेडो शेप असतो. हे 2 मेजर टाईप्स आहेत एम्ब्रिओचे आणि त्यासोबत हार्ट शेप एम्ब्रिओ सुद्धा असतो. हे स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट आहे. पुढे जाऊन हा एम्ब्रिओ काय करतो? पुढे जाऊन काय बनवतो? तो सीड बनवतो. कालच आपण पाहिलं होतं, अ सीड इज फॉर्म्ड फ्रॉम, सीड कशापासून बनतं? ओव्ह्यूलपासून बनतं. बरोबर की नाही? फ्रूट कशापासून बनतं? ओव्हरीपासून बनतं. करेक्ट. एक्सलंट जॉब. ज्यावेळेस मी सीडबद्दल बोललो, प्रत्येक सीडचे कॅरेक्टरिस्टिक असते. समटाइम्स अ सीड इज अल्बुमिनस, समटाइम्स अ सीड इज नॉन अल्बुमिनस. फॉर एक्झाम्पल, जर आपण मेज घेतला, मका घेतला, त्याचा जो सीड असतो तो कसा असतो? अल्ब्युमिनस असतो, ह्यूज प्रोटीन कंटेंट असतं. पण जर आपण दुसरीकडे एखादं सीड घेतलं, फॉर एक्झाम्पल कोकोनट, कोकोनटमध्ये अल्ब्युमिन आहे का? नाही आहे. सो कोकोनट इज अ नॉन अल्ब्युमिनस सीड. हे सीडचे झाले 2 प्रकार. लक्षात आले सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत? आय एम शुअर, मला दिसतंय तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत. करेक्ट. फॉर्मेशन क्लिअर झालं आहे. एंडमध्ये येताना आपल्याला आता एका इव्हेंटबद्दल बोलायचं आहे जे नॉर्मली घडलेलं नसतं, नॉर्मली सगळ्यांमध्ये होत नाही. फॉर एक्झाम्पल, जर आपण संत्रा घेतला, संत्रा, येस, सिट्रस फ्रूट, जर आपण संत्रा घेतला तर त्याच्यात आपल्याला असं दिसतं की त्याच्यात मल्टिपल एम्ब्रिओज फॉर्म झालेले आहेत. सो इफ देर आर फॉर्मेशन ऑफ मल्टिपल एम्ब्रिओ आफ्टर फर्टिलायझेशन और विदाउट फर्टिलायझेशन, फॉर्मेशन ऑफ मल्टिपल एम्ब्रिओज, ज्यावेळेस मल्टिपल एम्ब्रिओज तयार होतं, दिस इज कॉल्ड एज मल्टिपल एम्ब्रियॉनी, ऑल्सो कॉल्ड एज पॉली एम्ब्रियॉनी. लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस फॉर्मेशन ऑफ सीड टेक्स प्लेस, सीड फॉर्म होतं आहे, बट दिस सीड इज नॉट फॉर्म्ड विदाउट फर्टिलायझेशन. सो सीड विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज ॲपोमिक्सिस. याला आपण काय म्हणणार? ॲपोमिक्सिस. आज आपण भन्नाट गोष्टी डिस्कस केल्यात, भरपूर चॅप्टर रिलेटेड सगळ्याच गोष्टी डिस्कस केल्या, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण अजूनही मिस आउट करतोय. काय मिस आउट करतोय? मला सांगा, जर मी ॲपलचं, ॲपल ह्या प्लांटचं पोलन ग्रेन घेतलं, हां बाबांनो लक्षात घ्या, आणि मँगोच्या स्टिग्मावरती टाकलं, ते जर्मिनेट करेल का?
नाही करणार. तुम्ही म्हणणार का करणार सर, वेगळंच आहेत. पण मी काय केलं की एक मँगोचा प्लांट घेतला आणि वारंवार त्याचं सेल्फ पॉलिनेशन केलं. काय केलं? सेल्फ पॉलिनेशन. त्याच अँथरचं त्याच्याच वरती स्टिग्मावरती टाकून फ्लावर बनवलं, फ्रूट बनवलं. पुन्हा पुन्हा हे रिपीट केलं. करताना होतं काय, आतमधली जी जेनेटिक डायव्हर्सिटी आहे त्या मँगोची ती कमी होत जाते. का कमी होते? कारण ते सेल्फ पॉलिनेशन आहे, जेनेटिक डायव्हर्सिटी कमी होणार. आणि जर जेनेटिक डायव्हर्सिटी कमी झाली तर त्या मँगोच्या व्हरायटीमध्ये येणार डिप्रेशन, आणि याला आपण म्हणतो इनब्रीडिंग डिप्रेशन. इनब्रीडिंग डिप्रेशनचा अर्थ काय? काही दिवसानंतर तो मँगो व्हरायटी जी आहे ती प्रोडक्टिव्ह राहणार नाही. व्हेरी सिम्पल. लक्षात येते तुम्हाला? किती छान गोष्ट सांगितली. सो दिस ब्रीडिंग डिप्रेशन इज ड्यू टू सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनमुळे ती ब्रीडिंग डिप्रेशन येते. काही प्लांट्स युनिसेक्शुअल असतात, बरोबर की नाही? ते वेट करत असतात की कधी आमच्याकडे तो पोलन ग्रेन येईल आणि आम्ही पॉलिनेट करू. जे बायसेक्शुअल फ्लावर्स असतात ते पटकन पॉलिनेट होतात. दुसरीकडनं नाही आले तर आपला पोलन ग्रेन तर पडणारच आहे आपल्यावरती. पण जे युनिसेक्शुअल फ्लावर्स असतात लाईक पपया, ते वेट करतात की कधी पोलन ग्रेन आमच्याकडे येईल. सो दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक फीचर फॉर क्रिएटिंग रिड्युसिंग इनब्रीडिंग डिप्रेशन. करेक्ट. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल डिक्टायलोस्टायली और हेटेरोस्टायली और डायक्लोगॅमी, या सगळ्या गोष्टींचा अर्थ किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा असर कशावरती पडतो? इनब्रीडिंग डिप्रेशनवरती पडतो. राईट. फायनली आपण आता हा पूर्ण चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सारांशमध्ये सिनॉप्सिसमध्ये सांगितले आहे. पुन्हा काही डाऊट असेल तर प्लीज मला नक्की कळू द्या. टिल देन कीप एन्जॉईंग, कीप कनेक्टेड अँड कीप वॉचिंग. बाय बाय.